आणि किती दिवस टिकतो वाल? 2-3 महिने झाले आला खाली. मग वारकरी संप्रदाय हा उर्स आहे आणि बाकी किती भुका वाल आहे. त्यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. अहो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही ना आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत सध्या. मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं ना सांभाळू बाबा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं. श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले. आता 14 शब्द श्राद्धाला सुरुवात. फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाहीये, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजन. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची म्हणजे पटापटा बोल. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ताह केला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काय सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वय येते माईकवर बोंबलं तर शांत बसा.
गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब मारलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्या. जा इंद्रिकेचे वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे, त्रास होऊ द्या. आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत, घाव सण केले नसते तो देव झालाच नसताना. देव कसा होईल? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले, पाय किती ठिकाणी आणले, याच्यावर तो देव झाला. असं नाही चालणार ते. मग श्राद्ध घाला. तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. माया पहिल्यांदा होती, मधी नाही. मधी आहे शेवटी नाही. जन्माला आला तेव्हा माया नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. झालं फायनल. मुर्गजळ सकाळी आहे नाही, दुपारी आहे का भास आहे? भास. संध्याकाळी नाही, मग मुर्गजळ आहे का भास आहे? भास आहे. झालं. चला पुढं. स्वप्न आहे का? लय सावध राहा, उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. स्वप्नीचं झालं स्वप्न खरंय. एकच वाक्य सांगतो, ज्ञानी माणूस ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. झालं पाहिजे. आता ज्ञान मध्ये शाळेतलं नाही बरं का, हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या. हे MA MPhil PhD DH हे MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FYN MTech BTech डेअरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड सेटन फार्मसी ICT ॲग्री डेअरिंग डिप्लोमा MBN BN BTech हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचारोग तज्ञ. आता एक नवीन तज्ञ आहेत गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता कोण खातं यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय मीन काय पोर कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्टर पोर सापडली त्यात आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाटेव उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही? संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. काय याच्यापेक्षा काय? बरं जाऊ दे. इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुडून. काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही? मिळालं का सगळं? इथं ज्ञानोबारायने लिहून ठेवलं, हे मराठीची आहे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्यापुढे एवढ्याच भाग. अवघड भाषा कोणती? सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. आईची आई किंवा वडिलांची आई या जला जर दुसरी वेलांटी असली तरच आईची आई. जर पहिली वेलांटी असली, अख्खं शास्त्र बदललं. अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. काय शब्द आहे महाराज? मृत्यू शब्दाचा अर्थ. शब्द तुम्ही
काही राहिलंय का नाही जगात? काय नाही, फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला? काही तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना? मला सुधारलं जग. वांग्याची महिला मंडळ मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही त्याला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ते लय येडेच. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळणं. ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडा डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा, ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडे टॉक काढी ती, बोलत चालत. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली. ती लोक म्हणजे शाळा सुटल्यावर का आली बोल. काय झाकली 1.25 लाखाची उत्तर पुढे सरकायचं आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वणगा सारंग दारू, पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव तू पुढे बारं काढित होतो, मागं सायपण उखडती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचंय सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भावबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थुरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय आणलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं बघ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? कालही होता आजही. आजा गेला पंजा गेला ते खदेकत बाप. एक वाक्य सांगा महाराज. कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आईती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही. त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते. ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते. ती अशी उजेडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पाकवा शिकवायला. इथं पाक होत्याचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेट्यात तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे
का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी. हुशार बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. हा असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला, जगती का नाही. उमल ते नेतृत्व, फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान, पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज, शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही. पुस्तकच कंत वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणतात काय ना. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मी आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 50-50 झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही, फक्त झाकली सवाला. हे इंदुरीकडचं कीर्तन महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य जे बाहेर पडलं ना ते पीठ. फक्त थोडं कानाला वाईट, पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती, पण तिथं कांद्या लागला होता. लागेलच, लागायचं काय राहिलं. मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जर साठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घर आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना टीव्ही पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हा, दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याच. आज काय करता येतं का काय. आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगण द्यावा त्याच्याला जमीन ठेवा का नाही असं हो. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही, त्याच्यातला कोणतं खोटं ठरलं सांगा. आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडल्यानं मला दिसेल ती 10 ना, पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत. माणसं नाही राहणार का. प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे आहे. 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात माणसं नाही राहिली. माणसंच कुठे गावात. भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत. गरज लावेली माणसं कुठे घरात. जर कांदे सकाळचा सीझन चालला, लागवडी सीझन झाला महाराज, 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे. वयस्कर म्हातारी आई आहे, बिचारी वटेवर बसते. म्हातारा आजारी पडला, बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते, लोकांना विचारते रविवार कधी आहे. का माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. ते मला पैसे देऊ नये, पैसे नाही देऊ, लुगडं नाही आणू, पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे. इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्ट म्हणला इतरायचे भाऊ काही आलंय का. आता ते दिवस
नाही आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा, ओट्यावर बसायचं. आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले, यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय, सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात, मिवणीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा आली त्याची याला चिंता, लहानी मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आला, याला आठवडा गेला, मग तिकडे निकालच घेऊन येते काय. यांना आईकडे पाहिलं वेळ कुठे, यांना वेळ कुठे. यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाऊ नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असा पोरगा तर पुरीला पाहिजे, त्याने त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा, आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा काही बोलल तो, येणार का तो, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे, ते वड्याला सापडे लावला दी. हा उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या, आणि पाहुण्याला माहिती आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय पण साधं नका समजू. कुठले पाहुणे, पोराची आई कुठली, त्याला मामा किती, पोर काय करतय, पित बितय का सरळ. वा अरे अरे त्याची बहीण कुठं देईल, किती मापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे ते पुरीची भाऊजाई त्यांच्या जातीचीच आहे का, किती साधा झटका आहे. पण म्हातार आहे ते जुनं ते. और रड्डाच्या साईबापा रडतात घरांमध्ये, काय नाही महाराज, फक्त झाकली. लोक इस्ताऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती, आईने तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लाव. हे बऱ्या तू माया बोटाक पाहता ना, इकडे बोट दुखायला लागलं, तू पाहिजे ना इकडे जायचा. आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज, आणि का धरला माहिती का, शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आलं, आईला म्हणलं मी पास झालो का, पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती, बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बापा कळत काय, कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्योपनाला भजे काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासरी ती इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ करा, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तोवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला
त्याच्या पोरानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणाकडे येतो? हा, लई दिवस नाही चालत. पोऱ्याची पोरग नुसतं आईला म्हण नाही, मी पास नाही झालो, आई नोकरीला लागलो, मी नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला? काय केलं माहिती ते आईनं? शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला? आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणजे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता, सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी. हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं आज पाहुण्याला फोन करतो, एखादं पोत द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहितीये का? आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात, पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणते तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटाकलं बरं का, चिटाकलं बरं का, चिटकलं असं शब्द ऐकले होते. पुरीच्या बापाचं मन बिचारायचं, काकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका. पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो? कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढे बंद झाले. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो, जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झाले, साधनं झाले. सकाळी मंचर मधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळे आता ह्या लाभाड्या आज बघू ना, असं आहे. ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला, तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला. इतकी रडली आई. कानार शपुड केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली. इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज, का रडली माहिती का? अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरग म्हणलं गोदडी. थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना? तुला थंडी वाजेल रे. मग असं कर, आईनच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली, पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरने बेल मारली, एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावत असा आईच्या डोळ्यातला बांध फुटलो. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव, पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतुरबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झालाय. खोली मिळाली गाई, कामाला जायला लागलाय. सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्याच राहिलं गाई तुला, सगळ्याच राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली का, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई. तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या.
आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत आणि पोस्टमन आईला म्हणावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडता? खळकन हसावं, पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे. याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत, हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. आज आपल्या खेड्यात हो, म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली, पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली महाराज, घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना, अजून 5-10 वर्षांना भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच बास, एक बास मुळे झालंय काय माहिती का महाराज? माणसं कुठे प्रश्न विचारला होता रावणाला, तुम्हाला मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला का विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज, ती काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे, पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा. मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल, पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बीटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली, आणि भाषण बीटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी गेली. कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण, नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रता आहे, एवढी सीता. रडला आणि रावण म्हणतो पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? पोथ्यांमधली उरफाटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही ना राम वनसाला पाठवला आणि काही ना वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय? तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, रामाची चूक काढीत. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मंदोदरी ही
मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही जमदाग्नी आपलं कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय? आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू कुटू, अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. एक वाक्य नाही ऐका ना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळल्यानं कुत्रा आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? नाही. अय नाही मग आणलंय कुठून? अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये? एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का? चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझून संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटान घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या माग पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. काय करता मग? माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा. म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिलं तरी मुंगी येते. आता नको. लय आरडलो महाराज. माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाली उभं राहून. तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून. तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? तुमची अडचण काय बा? इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो? काय झालं? एक खरं सांगा महाराज. मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेलं ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो? अजिबात परत हे कुठाने करायचे नाही. पोथ्यान बिथ्या जरा पोरांना नीट शिकवा. त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. बोलता येते का रे तुला? म्हणजे तू अभ्यास करीत तिचा. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची ताकद रावणात होती. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुमच्या गेलं डोक्यातून का? आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झाली होती.
मुलं बाळ मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं दोनच माणसं हलकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट बोलता येतं तुला? उभा राय, उभा राय, हा उभा राय, माय उभा राय ना. मायाकडे पाहायचं, घाबरायचं नाही, रिकाम्या जागा भरा. हा पप्पी दे, पप्पी दे, पारूला बास करा. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. सिटी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. ही पोरगी साजूक. करेक्ट. हिला नवऱ्याचा लागलाय नाद, आणि आता तुला हा ना. हा नाही तू हा लाल शर्ट आला. माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघाचा चिरी कमी जागा. सांगायचं नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. ए ए ए ए आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं, पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा पसाय. ए लहान आले पोरं बसल्या बसल्या सांगा, या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं शांताबाई. हनुमान समंत हनुमान समंत इंदुरीकर काही बोलतो, मी पागल आहे का? हा सूर्य ना, हा येत्र. मी तुमच्या मुलासारखा आहे. महिला मंडळ, एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली. हे बा, भजण्याचं पोर भजण्या झालं त्यात काय विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काय नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या, कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर SP झाली, PSI झाली, तर त्या माणसाच्या आयुष्यभरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली, खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो, आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते, बाकीचे उतरत आहे. हो, जी माणसं खेड्यातून बाहेर आली, आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मीडियमचीच आहेत. महाराज, सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे? मराठी मीडियम. MPSC दिलेले कुठले आहेत? मराठी मीडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना, तीच माणसं आज मोठी झाली. पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली, वाटोळ झालं त्यांचं. त्यांची ईडी पोरं निघली. ईडी नवरी बाल न्याला ते मिवणीला खुनवायचं. काय करतो? हो, काय उपयोग आहे त्याचा? महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेले सगळ्या माणसांना सांगून ठेवतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा, आईच्या गालावर हसवा आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग आहे पंढरपूरला का आला? कशाला आला? आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा, महिला ध्यानात ठेवा, विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना, हे पोट भरायला इथं आले. पण नीट वाक्य आहे का महिला म्हणलं, तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा, पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, आयुष्यात पाया पडून सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा, पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र मातेत वृद्धाश्रम निघतो, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? बसलेली माणसं मला सांगा, वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. याची लाज कोणाला असावा? वृद्धाश्रमामध्ये गरीबाची पोर बाप नाहीत, श्रीमंताची बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुम्ही खेड्यातून येताना, आपण ती 9वार साडीतली आई होती आपली खेड्यातली,
बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण ईश्वरासारखं प्रेम तिने मुलावर केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ दे, आपली आई अडाणी होती, तिच्या डोक्याला तेल नव्हतं, नसू द्या. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, नसू द्या. पण आमच्या आईच्या कर्णात जे अंतकरणात जे प्रेम होतं ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे, दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे, आमची आई भोळी होती. पोरग पळत आलं ना आईला म्हणलं मी, पोरग पळत झालं ना आईला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची, नऊवार साडीतली, डोक्यावर पदर, हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला फडकं बांधणारी आई पळत आली आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. आईनं टपाटपा पोराचा बुका घेतला आणि आई म्हणली त्याची कृपा. माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द 1 तासापूर्वीचा आहे, भक्ती. माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली आणि पोरग म्हणलं आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय आई मी. कधी जायचंय? उद्या सकाळी. आमच्या आईनं रात्री मुलाचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसानं लाजून भोगू नये, आनंदानं भोगावं. प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला आणि चहा आला, साखर नाही ना सुद्धा काय फरक पडला, सांगून टाकायचं बुवा. चहा केला असता, त्याला दया आली देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव, तू तरी कोणत्या लायकीचा आहे? तो का फासलाय आम्हाला? त्याला काय घाबरायचं काय? हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मलाला तरी माझा. जर मला बसलेल्या पैकी एखादा म्हणला का फाटका घातला, दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडे. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीचा आहे? तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला लागत, तू आम्हाला हरिपाठ शिकतो. वाक्य ध्यानात ठेवा, ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना त्या माणसाने बिनधास्त करायच्या, त्याला लाजायचं अजिबात नाही. आमची आई लाजली नाही. मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले आणि आमच्या आईनं कान आरशे पुढे केला. कान पटकन बसा. कान पुढे केला, कान. आणि आईनं कान पुढे केला, महाराज कानातलं मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली. बनेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडीने. मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे. मातृभक्ती, काय प्रेम मुलावर. गोदडीने. पोरग म्हणलं मुंबईला गोदडी. भोळी असते आमची आई, काय बोलायचं देवच. साधी आई काय म्हणली माहिती का? थंडी वाजन मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोधडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली आणि एसटी आली बाबा. आणि एसटीतून 2-3 माणसं उतरली आणि आमची आईची एसटी चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोधडी दिली, अपमान नको पोराचा, आणि खिडकीजवळ उभी राहिली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बांध फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली. एसटी निघून गेली. हात हालत होता. आई रडतच होती. 8 दिवसाने पोस्टमन आला आणि म्हणला पत्र आहे. आमची आई म्हणली माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? संतांनीच फक्त म्हणावं माझ्या विठोबाचा माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला वाचून दाखवतो पण फोडून पाव दे. आमची आई खेड्यातली हो. चहा घे, चहा घे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी रिकामी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं, सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शिवेशी चिरंजीवता दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, मी कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे, पगार झाल्यावर येईल, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. सांगायचं राहिलं आहे तुला, सांगायचं राहिलं आहे तुला. रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो बांधलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात.
आणि पोस्टमनने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावा, म्हणावा मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात, हो याला आई म्हणतात. अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या, लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही, एक ईश्वरासारख्या आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही, तुमच्या इस्टेटीला काय आग लावता? निवांत विचार करा, घरी गेल्यावर विचार करा. आई आहे ती, आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली, बाकी ज्याला कळून का करता? कशी कळली काकडा म्हणले का नाही तुम्ही रोज? आईसाहेब निरंजनी वळायला आल्या, वळायला काकडा, आणि देव आणि भक्त एकले शिकले म्हणल्या काय? लाजले गे माये आता कोणा हो वाळू, आता कोणा हो वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर पुरो वाळू. लाजले गे माये आता कोणा हो वाळू, आता कोणा हो वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर पुरो वाळू. म्हणले आई साहेब निरंजनी हिजून टाका, तुमचा नवरा ओळखण्याची खूण माझ्याकडे आहे. वैजयंती विष्णुदास रामाये दाविली खूण, विष्णुदास रामाये दाविली खूण. देव पाहिलं त्या दिवशी विठोबाचे राज्य मागितल्या दिवाळी. भानुदास नामाची वेवावे ओवाळी, भानुदास नामाची वेवावे ओवाळी. आम्हाला दिसला तो देव. आणि कसा होता? उभा राहोनिया कैसा हविनोबा, बाबर रखुमादेवी वरू विठ्ठल राहो, बाबर रखुमादेवी वरू विठ्ठल राहो. बोलकारे कृष्ण बोलकारे, घडिये 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 तुझे बोलकारे, घडिये 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 तुझे बोलकारे. तुला दिसला योगिया दुर्लभ, तुझ्या देखीला साजनी, योगिया दुर्लभ 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 दुर्लभ. रखुमादेवी वरून मागली कैसी, बाप रखुमादेवी वरून मागली कैसी. अरे म्हणून तर वैकुंठ गमनाला मला कसा दिसला देव? पिवळा पितांबर कैसा गंगावर पैसोनी माझा कैवारी आला, गंगावर पैसोनी माझा कैवारी आला. मजा काही लोक तर काय म्हणले माहिती का? काकड्याला फार लवकर उठावं लागतं, काय मारामारी करायची काकडा करायला. काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपत्या का काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगतो तुम्हाला,
कसाही काकडा केला ना, कसाही 60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आता आम्ही त्याच्यातलेच आहे का चोर आहे? काकड्याला काय म्हणायचं असतं? पहिली मालिका रूप पाहतलोचिनी विठ्ठल रुक्मिणी, उचेनीचे काही पुण्यवंत व्हावे, सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान, उठा प्रभा झाली तुझी या निडळी, ज्ञानियांचा राजा राहो आता ह्याची ध्यान, चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय आणि शेवटचा अभंग बोंबल सर कोण तपास करत. हा आणि एक वासुदेव आणि एक पांगुळ, मुकात तोच आहे बाहेर तोच आहे, जुगी बदलत नाही. मग तू का मारामारी करतो का देवाशी? आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा, काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज, पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत, आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही. तुम्ही मी ग्रस्ती माणसं आहे, आपल्याला असं रास सारखं देवाच्या नाद लागून बायका बरोबर कोण सांभाळेल? आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे, पोराची फी भरलीच पाहिजे, बायकोला डोक्याचं तेल. आपण ग्रस्ती आहे, आपल्याला असे सारखे देवाच्या नाद लागून पोशीन कोण आहे मागचं का बा? आपण एकच वासुदेव पाठ करायचा, एकच जोगी पाठ करायचा, जोगी एकच आहे, मुका एकच आहे, आंधळा एकच पाठ करायचा, पण कायेनं वाचेनं मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. याला काकडा नाही तर काय काकडा. काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो, बरोबर नको काही. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुळात परमार्थ सोपा आहे, आपण अवघड केलाय. पहिला म्हणलं काय करायचे देवसाने, भाकरी करताना भजन करी जा ना. काय झालंय का? शिव्या देती मेला मायनं शिवी कुठून आला, फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय? आणि माणसं म्हणते अवघड आहे. अवघड काय असं काय? परमार्थ सोपा आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा, काय होईल बा.